14 जानेवारी 1761 या दिवशी मराठे पानिपत हारले. पानिपतच्या त्या रणावरती अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांचा पराभव केला. हे युद्ध संपलं. अब्दालीचा मोठा विजय झाला हे जरी खरं असलं तरी त्याच्या हाती फारसं काही लागलंच नाही. मोठ्या निराशेने अब्दालीला माघारी परतावे लागले. या काळात त्याच्या राज्याला भाऊबंदकीचे चांगलेच ग्रहण लागले होते. हे झाले अब्दालीचे. पण पानिपतच्या या युद्धानंतरही ना मराठे संपले ना मराठ्यांचा इतिहास. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलला. तर ही गोष्ट आहे 1840ची. मराठ्यांचा देशाचे राज्यकर्ते हा किताब इतिहास जमावून बराच काळ लोटला होता. इंग्रजांनी एक एक करून संपूर्ण देश आपल्या कवेत घेतला. यासाठी इंग्रजांनी तत्कालीन राज्यकर्त्यांसोबत आपल्या सोयीचे तह करून घेतले. यात काही तह हे सन्मानजनक होते तर काही तह अपमानकारकरित्या अक्षरशः लादण्यात आले होते. परंतु ते स्वीकारण्या वाचून राज्यकर्त्यांपुढे काही पर्यायही उरला नव्हता. हे झालं राज्यकर्त्यांचं. परंतु जन्मतः ज्या हातात तलवारी होत्या, ज्यांना लढण्याशिवाय काही कळतच नव्हतं, अशा पिढीने करायचं तरी काय, हा फार मोठा प्रश्न त्या काळी निर्माण झाला होता. आणि या पिढ्यांची पावलं आपोआपच ब्रिटिश इंडियन आर्मीकडे वळाली. ज्या राज्यकर्त्यांच्या चरणी या साऱ्यांनी आपले इमान वाहिले होते, आता त्यांनीच परिस्थितीची हातमिळवणी केल्यावर या झुंजार वृत्तीच्या माणसांनी आपला चरितार्थ चालवायचा कसा आणि आपल्यासह घरच्यांच्या पोटाचा आगडोम विजवायचा कसा, हा मोठा प्रश्न उभा राहिला. आणि या प्रश्नाचे उत्तर त्यांना ब्रिटिश इंडियन आर्मीत मिळणाऱ्या तनख्याच्या रूपाने मिळाले. सह्याद्रीतील गडकोट राखणारे, दिल्लीवरील परकीय आक्रमण परतवणारे, आटकेपार झेंडे रोवणारे, निबिड दऱ्याखोऱ्यात वाघाप्रमाणे फिरणाऱ्यांचे वारसदार आता आजच्या हिंदुस्थानाच्या सीमा ओलांडून आपला पराक्रम गाजवण्यासाठी सज्ज झाले होते. याचीच ती गोष्ट. आणि त्यांनी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य तळपत राहण्यासाठी स्वतःचं आयुष्य समिधा म्हणून स्वाहा केलं. आजच्या घडीला अमेरिका, रशिया आणि चीन या राष्ट्रांमध्ये महासत्ता म्हणून जी शर्यत सुरू आहे, त्याच पद्धतीने त्या काळी देखील महासत्तेची शर्यत आणि अव्वल स्थानी राहण्यासाठी करण्यात येणारी कुटील कारस्थानं, हे सारं काही खूप जोरावरती होतं. आणि तेव्हा या शर्यतीचे दोन हिस्सेदार होते, ते म्हणजे रशिया आणि ब्रिटन. भारतीय उपखंडावर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केल्यानंतर या भूभागावर रशियाचे आक्रमण येऊ नये, रशिया आणि भारत या दरम्यान एखादा बफर झोन असावा, एखादी युद्धभूमी असावी, या उद्देशातून ब्रिटिशांनी अफगाणिस्तानचा वापर करण्याचे ठरवलं. यावेळची अफगाणिस्तानची परिस्थिती पाहता तेव्हाचे अफगाण शासक शाह शुजा हा सत्तेवरून नुकताच पायउतार झाला व त्याची जागा दोस्त मोहम्मद खान यांनी घेतली होती. बराकझाई घराण्यातील असणारा दोस्त मोहम्मद खान याने रशिया व ब्रिटन यांच्यामध्ये समतोल राखण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु तो कधी एकांगी इंग्रजांच्या ओळसणीला आलाच नाही. तो धूर्त होता, तो निष्णात राजकारणी पण होता. त्यामुळे त्याची सत्ता उलथवून लावण्याचा चंग ब्रिटिश साम्राज्याने आपल्या मनाशी बांधला आणि सूत्र फिरू लागले. ज्या शाह शुजाला सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले, त्याला पुन्हा सन्मानाने गादीवर बसवण्याचं राजकारण इंग्रजांनी खेळलं. आता त्याला गादीवर बसवायचं म्हणजे युद्ध हे अटळच. त्यामुळे ब्रिटिशांनी युद्धाची तयारी चालवली. अगदी आजच्या पश्चिम बंगालपासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात या मोहिमेसाठी शिपाईगडी अफगाणिस्तानची वाट धरते झाले. काही जणांनी पंजाब प्रांतातून बोलनखिंड, नफूसखिंडी मार्गे चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला, तर मध्य व पश्चिम महाराष्ट्रातील सैनिकांसाठी मुंबई बंदरातून कराचीला बोट मार्गाने जाण्याचे प्रयोजन करण्यात आले होते. शिवछत्रपतींनी उभारलेले आरमार कान्होजी आंग्रेंनी मोठ्या तडफेने सांभाळले, वाढवले. ते आरमार इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी बुडवल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच कुणी मराठी शिपाई समुद्र सफर करत असावेत. मजल दरमजल करत ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील संपूर्ण भारतीय सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवरती पोहोचले. मराठ्यांचा या सैन्यामध्ये विशेष भरणा होता, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अफगाणिस्तानचा एक एक प्रांत ताब्यात घेत ब्रिटिशांनी दोस्त मोहम्मद ज्या ठिकाणी आहे त्या गझनी किल्ल्याची वाट धरली. या गझनी किल्ल्याला संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात एक वेगळं स्थान आहे. गझनी किल्ला म्हणजे गझनी शहर, हे महमूद गझनीची राजधानी. गझनीच्या या महमूदने आपल्या देशावर तब्बल 17 वेळा स्वारा केला आणि अगणित संपत्ती लुटली. देशातील समृद्ध सोमनाथ मंदिराची लूट ही या गझनीनेच केलेली. ही लूट जिथे ठेवण्यात आली होती
ते ठिकाण म्हणजे गजनी होय. त्या गजनी किल्ल्याला आपल्या देशी सैन्याचा वेढा पडला. ऑर्डर देणारे ब्रिटिश असले तरी लढा देणारे मात्र देशी सैनिक मराठीच होते. अफगाणी सैन्याने काही काळ लढा दिला हे खरे असले तरी ब्रिटिशांनी घडवलेल्या मराठ्यांच्या कवायती फौजांपुढे त्यांना माघार घेणे भाग पडले. दोस्त मोहम्मद आपले ठाणं सोडून पळाला आणि यात त्याचा शासनकाळ संपुष्टात आला. 23 जुलै 1839 रोजी ब्रिटिश इंडियन सैन्याने गझनीचा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यानंतर ब्रिटिशांनी सन्मानपूर्वक शाह शुजाला गादीवरती बसवला. हा शाह शुजा कोण? तर ज्या अहमद शाह अब्दालीने पानिपतावरती मराठ्यांचा पराभव केला होता त्या अब्दालीचा नातू असलेला हा शाह शुजा दुर्राणी. याला एक प्रकारे मराठ्यांनीच गादीवरती बसवलं होतं. ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचं राजकारण पुढे रेटण्यासाठी ही चाल खेळली असली खरी तरी ती यशस्वी करण्यासाठी त्या मरुभूमीत रक्त सांडले ते मराठ्यांचे.